नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर सकाळचा नाश्ता पौष्टिक तर हवाच आणि तो बनवायला जास्त वेळ देखील लागायला नको। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होणाऱ्या पौष्टिक आणि चविष्ट नाश्त्याची रेसिपी। हा नाश्ता बनवायला जेवढा सोपा आहे ना, तेवढाच खायला देखील खूपच पौष्टिक आणि चविष्ट आहे। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे। तर याची मी साल काढून घेतले आणि पाण्यामध्ये घातले जेणेकरून काळे पडणार नाहीत। तर आता आपल्याला हे जे बटाटे आहेत ते किसून घ्यायचे आहेत। तर जी आपली आलं किसण्याची किसणी असते ना, त्यानेच मी इथे किसून घेते, म्हणजे अगदी छान बारीकसर याचा किस तयार होतो। तर बटाटे किसताना नेहमी पाण्यामध्येच किसून घाला, म्हणजे काळे पडणार नाहीत आणि यामधला संपूर्ण स्टार्च जो आहे तो निघून जाईल। तर इथे मी दोन्ही बटाटे किसून घेतलेत। आता आपल्याला हे जे बटाटे आहेत ते 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि यामधलं संपूर्ण पाणी पिळून काढायचं आहे। तर इथे मी बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेतलाय आणि संपूर्ण पाणी पिळून काढले। अगदी पांढरा शुभ्र हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे। तर आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि अर्धा चमचा जिरे घालायचं आहे। तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लहान मुले खाणार असतील तर अगदी कमीच वापरा। तर आता याला झाकण लावून अगदी छान असं बारीकसर असं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं हे वाटण तयार झाले। तर मिरची तुम्ही बारीक न करता अगदी बारीकसर चिरून जरी घातली ना तरी देखील चालेल, म्हणजे अगदी बाजूला काढून ठेवता येईल। तर आता इथे आपण जो हा बटाट्याचा किस घेतलाय यामध्ये आपल्याला घालायचा आहे अगदी चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद घालायचे। त्याचबरोबर आपला हा जो नाश्ता आहे तो अगदी छान हलकासा क्रिस्पी होण्यासाठी इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालते। याऐवजी तुम्ही पोह्याची पावडर घालू शकता किंवा अगदी 2 चमचे रवा जरी घातला ना तर छान कुरकुरीतपणा येतो। त्याचबरोबर इथे मी 1 कप बेसन घेतले। बेसन स्वच्छ चाळून घ्यायचं। तर सुरुवातीला फक्त यामधलं अर्धा कपच बेसन मी यामध्ये घालते, लागेल तसंच आपल्याला बेसन घालायचं आहे। त्यासोबतच जे आलं आणि मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला तो सुद्धा घालू आणि अगदी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो सुद्धा घालूया आणि आता हे व्यवस्थित एकदा चांगलं पाणी न घालताच मिक्स करून घ्यायचं। तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही पालेभाज्या घालू शकता, त्यामुळे हा जो नाश्ता आहे तो अजूनच पौष्टिक होणार आहे। तर इथे बघा बटाट्यामध्ये थोडंसं पाणी असतं, त्यामुळे छान असं याला बाइंडिंग येऊ लागलंय, म्हणूनच सुरुवातीला पाणी अजिबात नाही घालायचं। तर आता हे थोडंसं मला बेसन कमी वाटते म्हणून मी आणखीन एक पाव कप यामधलं बेसन घालते। तर आपण 1 कप बेसन घेतलेलं, यामधलं पाव कप बेसन उरलेलं आहे। तर आता हे देखील चांगलं यामध्ये मिक्स करून घेऊया। तर आपल्याला रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा, मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं, हा एक रोजचा प्रश्न असतो आणि कमी वेळामध्ये काही पौष्टिक बनवायचं असेल ना तर हा नाश्ता अगदी तुमच्यासाठी परफेक्ट आहे। तर आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून छान असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे बघा हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर अशी कन्सिस्टन्सी आपल्याला या बॅटरची हवे। जसं आपण भजी करताना बॅटर तयार करतो ना त्यापेक्षा थोडंसं हे पातळसर करायचं आहे। तर अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली या बॅटरची। तर यामध्ये आपल्याला सोडा, बेकिंग पावडर असं काहीही नाही घालायचं। तर इथे आपलं हे बॅटर तयार झालंय। तर आता एका पॅनवरती आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि थोडंसं हे तेल जे आहे ते पसरवून घ्यायचं। तर अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून हा आपण पौष्टिक नाश्ता तयार करणार आहोत। गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायची आणि आता आपण जे हे बॅटर तयार करून घेतले ते अशा पद्धतीने चमच्याने पॅनवरती घालून हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचं। जास्त जाडसर किंवा अगदीच पातळसर नाही करायचं। त्याचबरोबर यावरती मी थोडंसं पांढरं तीळ घालते, म्हणजे हा नाश्ता खाताना खूप छान लागतो। तर आता ही जी वरची बाजू आहे ती पूर्णपणे सुकेपर्यंत अजिबात पलटायचं नाही। तर अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्येच बघा वरची जी बाजू आहे ती सुकली गेले आणि हलकीशी याला जाळी देखील पडू लागले।
तर पुन्हा एकदा यावरती थोडंसं तेल घालूया आणि हे पसरवून घेऊया. तर तेलाऐवजी इथे तुम्ही बटर किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर याच्या अशा पद्धतीने कडा मोकळ्या झालेल्या आहेत. आता आपण हे पलटवून घेऊया आणि या बाजूने देखील अगदी छान हलकंसं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर अगदी दोन्ही बाजूनी चांगलं अलटून पलटून हलकं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर हा जो नाश्ता आहे तो बनवायला खूप सोपा आहे आणि अगदी पौष्टिक आहे. चवीला देखील कमाल लागतो, त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे. तर इथे बघा, हा जो नाश्ता आहे तो छान हलकासा क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेतलाय. हे आपण आता बाजूला काढू आणि अशाच पद्धतीने बाकीचा नाश्ता देखील तयार करून घेऊया. तर याच बॅटरपासून तुम्ही आप्पेसुद्धा बनवू शकता, पण आप्पे बनवताना बॅटरमध्ये अगदी थोडंसं दही घालायचं, म्हणजे आप्पे जे आहेत ते चवीला खूपच मस्त लागतात. तर आता आपण हा जो गरमागरम नाश्ता आहे तो सर्व करूया. तर आज आपण फक्त 2 कच्च्या बटाट्यापासून हा पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता तयार केलेला आहे. हा नाश्ता तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत, लोणच्यासोबत खाऊ शकता. मस्त लागतो, अगदी झटपट तयार होतो. तर तुम्ही देखील या पद्धतीने हा पौष्टिक नाश्ता एकदा नक्की करून पहा. वरून बघा, हलकासा क्रिस्पी आहे आणि एकदम सॉफ्ट देखील आहे, त्यामुळे खाताना देखील अगदी छान मस्त लागणार आहे. तर असा पौष्टिक नाश्ता तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.